बघा, गणपती बाप्पा गेले की लगेचच पौर्णिमा लागते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून महालयारंभ सुरू होतो. म्हणजे पितृपक्षाचा जो पंधरवडा आहे तो सुरू होतो आणि तो आहे येत्या सोमवारी, म्हणजेच उद्या महालयारंभ म्हणजेच पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होणार आहे. प्रत्येक वर्षी 16 दिवसांचा एक महत्त्वपूर्ण कालावधी येतो. या कालावधीला हिंदू धर्मात पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो, ज्याला महालय असेही म्हणतात. या कालावधीत आपले पूर्वज आणि नातेवाईकांचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. असे केल्यास घरात समृद्धी आणि आनंद येतो. बघा, पितृपक्ष हे आपल्या पूर्वजांबद्दल एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांनी आपल्याला जे काही आपल्यासाठी त्यांनी जे काही केलेले आहे त्याबद्दल आभार मानण्याचा, तसेच त्यांचे स्मरण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे असं म्हटलं तरी देखील